या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने आम्हाला एक सूचना केली आणि त्या सूचनेच्या अनुषंगाने आम्ही काही पत्रव्यवहार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे केले आणि त्याच्यात आपल्याला यश प्राप्त होत आहे दिसून येत आहे. विशेषतः सुधीर मुनगंटीवार साहेब यांना आम्ही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये की आता केंद्र सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अडॅप्ट अ हेरिटेज 2 ही जी संकल्पना ही जी योजना आपल्या देशभर राबवायची ठरवली त्या अनुषंगाने भारताच्या वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अडॅप्ट अ हेरिटेज 2 अंतर्गत जुन्नर तालुक्यातील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठी केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी साहेब यांना महाराष्ट्राकडून प्रस्ताव जाणं हे गरजेचं आहे असं आम्ही मुनगंटीवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली. पण हे सांस्कृतिक विभाग मुनगंटीवार साहेबांकडे असल्यामुळे त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनीही केंद्राकडे पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे कि हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जन्मस्थली महाराष्ट्र के पुणे जिले के जुन्नर तहसील में स्थित है. इस जुन्नर परिसर में प्राचीन बौद्धकालीन गुफाएं मिली है जिसमें बौद्धकालीन चित्र तथा शिल्प चित्रित है. इसी परिसर में पुरातत्व विभाग ने किए हुए उत्खनन में 2500 साल पुराने अंतरराष्ट्रीय वाणिज्यिक वस्ती के पुरातत्विक अवशेष मिले हैं. जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष अब तक दुर्लक्षित है. जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष केवल भारत की ही नहीं तो वैश्विक विरासत है. इन पुरातात्विक अवशेषों के कारण यह परिसर अंतरराष्ट्रीय तथा देशांतर्गत पर्यटन का अच्छा केंद्र बनने की ताकत रखता है. इसलिए इन पुरातात्विक अवशेषों को संवर्धन करना बहुत आवश्यक है. इस विषय में पुणे के दिवंगत लोकसभा सदस्य श्री गिरीश बापट जी ने भी आपके मंत्रालय से पत्र व्यवहार किया था. अपने विश्व गौरव पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी अडैप्ट अ हेरिटेज 2 योजना की घोषणा की है. जुन्नर परिसर के विधायक श्री अतुल बेनके जी का स्वयं स्पष्ट आवेदन साथ में जोड़ा है जिसमें उन्होंने अडैप्ट अ हेरिटेज 2 योजना के अंतर्गत जुन्नर परिसर के प्राचीन पुरातात्विक अवशेषों को का रख रखाव तथा संवर्धन के लिए निधि उपलब्ध कराने की मांग की है. आपसे नम्र निवेदन है कि स्थानिक विधायक की इस मांग के संदर्भ में केंद्रीय अर्थसंकल्प 2024 और 25 में उचित निधि जुन्नर परिसर के पुरातात्विक अवशेषों के रखरखाव तथा संवर्धन के लिए उपलब्ध कराया जाए. आपका सुधीर मुनगंटीवार. हे पत्रव्यवहार त्यांनी निर्मला सीताराम मॅडम हे अर्थमंत्री यांच्याकडे केलेलेच आहेत आणि त्याचबरोबर त्या संबंधित डिपार्टमेंट ज्यांच्याकडे येतं सांस्कृतिक मंत्री केंद्राचे किशन रेड्डी साहेब यांच्याकडे त्यांनी केलेलं आहे. हा पत्रव्यवहार केल्यानंतर निर्मला सीताराम मॅडमने आम्हाला सर्वांना तिथे भेटायला बोलवलं दिल्लीला. पण या सगळ्या माझ्याही व्यस्त कार्यक्रमामुळे मी काही तिकडे जाऊ शकलो नसलो तरी मुनगंटीवार साहेबांचं त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्थसंकल्पात याच्यावर काहीतरी ठोक तरतूद करण्याचं निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या या बौद्धकालीन लेण्या आपण ज्यासाठी या जुन्नर तालुका पर्यटनाच्या अंतर्गत जो काही प्रोग्राम राबवतोय त्याच्यातलाच एक भाग म्हणून या लेण्यांचं स्ट्रेंथनिंग संवर्धन करणे, त्याचं जतन करणे, त्याचं पुनर्जीवित करणे याकरता आपल्या केंद्र सरकारमार्फत एक मोठं पाऊल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उचललेलं आहे
म्हणून आपल्या सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नात्याने त्यांचं आभार व्यक्त करणं, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ते जे आपल्यासाठी काम करतायत हे आपल्या जनतेपर्यंत माहिती पोहोचवणं, त्याकरता ह्या सर्व पत्रकारांना आम्ही इथं बोलवलं आहे. मला या व्यतिरिक्त आवर्जून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की मी मागे पण सांगितलं ना, आत्ताही सांगतो की पर्यटन तालुक्याचा GR निघत असताना फक्त पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा हेतू नाहीये, पण पर्यटन तालुका विकसित करत असताना पर्यटन तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना रोजगार वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी पर्यटनाच्या GR मध्ये धोरण आखण्याचं काम आम्ही करणार आहे, ज्याच्यामधून जो कोण पर्यटन वाढीसाठी एखादा प्रकल्प उभा करू इच्छित असेल त्याला शासनाकडून जवळपास 40% सबसिडी देण्याचं काम ते धोरणामध्ये येणार आहे. त्यांनी एखादा प्रकल्प उभा केला म्हणजे पार्क असेल, हॉटेल असेल, रिसॉर्ट असेल, तर त्याला तिथून पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये टॅक्स नसणार आहे. पर्यटन संचालनालय किंवा पर्यटन विभाग म्हणजे MTDCच्या माध्यमातून काही इन्सेंटिव्ह स्कीम्स त्यांना मिळणार आहे, एक स्पेशल टुरिझम झोन म्हणून, किंवा पर्यटन संचालनाच्या पोर्टलवर त्या सर्व स्थानिक प्रकल्प जरी असले त्याची जाहिरात काही वर्ष ते करणार आहे. या धोरणाच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना सर्वसामान्य नागरिक किंवा तिथला जो इन्व्हेस्टर असेल, उद्योजक असेल, ज्याला पुढे जायचे त्यासाठी अधिकची मदत ही होईलच. पण विशेष आभार मला राज्य शासन आणि केंद्र सरकारचे मानायचे की ते एवढे मोठं पाऊल उचलतात. याच्या व्यतिरिक्त अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की आता युनेस्कोने शिफारस केलेल्या 12 किल्ल्यांची वारसा स्थळासाठी जे गव्हर्नमेंटने आपल्याला प्रपोज केलं होतं, तर त्यातून सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण ते युनेस्कोला पाठवले आणि युनेस्कोने पण त्याची मान्यता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. या सगळ्या यादीमध्ये आपला शिवनेरी किल्ला पण आहे. त्यामध्ये ती जी माहिती नवी दिल्लीवरून प्रसारित झाली ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी पन्हाळागड, रायगड, शिवनेरीसह एकूण 12 किल्ल्यांची 2024-25 साठी भारताने मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नामांकन केलेले आहे. या किल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेले दुर्गराज रायगडासह सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळागड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांच्या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नाव रूपाला आलेले आहेत. आणि यामध्ये आपण जे लिस्ट केंद्र सरकारने पाठवले त्याच्यामध्ये तिसरं नाव हे शिवनेरीचं असल्यामुळे राज्य सरकारने एक युनेस्कोच्या माध्यमातून किल्ला आणि त्याच्या डेव्हलप करण्यासाठी पूर्वीचा किल्ला कसा असेल, जेव्हा आपण शिवकुंची इमारत, जन्मस्थळाची इमारत पाहतो त्याच्या शेजारी जे पडलेले जे खोल्या असतील किंवा वाडे असतील त्याच्यामध्ये ते शौचालयाच्या रचना या सगळ्या गोष्टी त्या उभारणीमध्ये मदत होणार आहे. पूर्णतः किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात कशा पद्धतीने तो असेल असा एक फक्त राज्य सरकारच नाही, आजपर्यंत राज्य सरकारनेच केलंय, त्यामध्ये केंद्र सरकारचा सहभाग असून युनेस्कोच्या माध्यमातून तो एक हेरिटेज किल्ला म्हणून डेव्हलप होणार आहे. ही एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद होत आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, त्याचं संवर्धन करण्यासाठी
केंद्र सरकारने मागेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला होता, पण आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्या ह्या परमिशन त्याच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी नेमकी काय करायचं, मेन राज्याभिषेकचा हॉल, ह्या सगळ्या गोष्टीला आता जलद गती प्राप्त होऊन पूर्वीचा तेव्हा राज्याभिषेक घेतलेला रायगड किल्ला कसा असेल, तर तो राज्याभिषेक घेताना किंवा त्यांचा दरबार भरताना जो मधला हॉल आहे तो पहिला बांधण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि येत्या काही काळात ते निश्चित प्रकारे होईल असं मला खात्री आहे. आणि म्हणून आज पत्रकार परिषद घेत असताना इतर कुठे घेण्यापेक्षा त्याच वारसा स्थळावर जे आपण जिथे घेतोय तिथं घ्यावी आणि आपल्यापर्यंत किंवा आपल्या मार्फत जनतेपर्यंत किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती मोठ्या पद्धतीने आपल्यापर्यंत हे करते ही माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित केलंय. मला जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांचं मनपूर्वक आभार मानायचंय की जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंबहुना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राजकीय कोण बरोबर आहे कोण चूक आहे कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करताना मला पाहायला दिसून येत आहे. आणि म्हणून आमच्या एका निरोपावर अंबांबिके लेण्यावर डोंगर चढून यावं लागेल याचा विचार न करता तुम्ही लगेचच वेळेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानायचंय. मला विशेषतः आभार त्या लोकांचा मानायचा आहे की ज्यांनी या जुन्नर तालुक्याच्या साठी निस्वार्थीपणाने निसर्गाचं जतन करणे, गड किल्ल्यांचं संवर्धन करणे, लेण्यांचं लोकांसमोर आणणे हे करण्याचं निस्वार्थीपणाने केलेलं आहे. यदा कदाचित आम्ही करतो म्हणजे आमच्या त्याच्यात काहीतरी वेगळा स्वार्थ असण्याची शक्यता आहे निसर्गमठामध्ये, पण असे अनेक लोक आहेत. एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव कमी होईल असं आहे, पण असे अनेक लोक आहेत. हा जे काम करतात ही खरी त्याला काय म्हणतात की श्रेय किंवा तुम्ही आजपर्यंत केले त्याचं आज कुठेतरी राज्य करते किंवा आमच्यासारखी मंडळी याला ते करते आणि हे मला करण्याचा योग येते हे मी माझं भाग्य समजतो. पण खरं श्रेय त्या मंडळींचं आहे, त्या पत्रकारांचं आहे, त्या फॉरेस्टच्या प्रत्येक अधिकाऱ्याचा आहे, पुरातत्व विभागाचे आहे, महसूल प्रशासनाचा आहे. तहसीलदार रवींद्र सबने साहेब आल्यापासून त्यांनी अनेक त्यांच्या पातळीवर या तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी काय काय करता येईल यासाठी त्यांनी चांगले इनपुट्स केले. प्रत्येक गाव पर्यटन समिती स्थापन व्हावी, एक तालुक्याची अपेक्स बॉडी राजकारणाविरहित स्थापन व्हावी. तेव्हाचे जे आमदार असतील ते त्या बॉडीमध्ये असावेत, काय मीच असला पाहिजे असं नाही. तेव्हाच्या तहसीलदारच्या टुरिझमचे अध्यक्ष, तेव्हाचे कलेक्टर, की जेणेकरून राजकारणाविरहित कुठल्या जातीपाती विरहित हे सगळे लोक एकत्रित येऊन भविष्य कालावधीमध्ये पण कुणी जरी आमदार झाले, कोणाचे जरी सरकार आलं तर जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा पाया यंदाच्या सरकारने रचलाय असं मला इथं सांगायचंय. म्हणून मी सरकारचे पुन्हा आभार मानतो आणि पत्रकारांचे मनपूर्वक आभार. जय शिवराय.